मग आपल्याकडून कुठे काय चुकलं आणि का आपल्याला असे कमेंट येत आहे असं मनाला वाटतंच. तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही असं चुकीचं कोणाला समजू नका, मलाही नका. हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर आता सायंकाळचे 7 वाजले आणि आज आहे गुरुवार. तर खूप दिवसांनंतर अशी रेग्युलर स्टार्टअप करतोय आपण, कारण इकडे तिकडे म्हणजे 2 दिवस झाले मी पण मैत्रिणीकडे होती आणि आता 2 दिवसापासून ऋतुताई पण नाशिकला गेलेला आहे शॉपिंग वगैरे करता येत्या. तर पुढे तुम्हाला कळेलच, तुम्हाला व्हिडिओ पण येतील ते. तर असो, आता लास्ट टाइम अक्षय तृतीयेचा व्हिडिओ आपण शूट केलेला, तर खूप साऱ्या ताईंच्या काही कमेंट्स होत्या. मग म्हटलं चला ते कमेंटचे उत्तरही द्यायचे होते आपल्याला. आणि या आधी पण म्हणजे त्या व्हिडिओच्या आधी पण आपले खूप दिवस व्हिडिओ येत नव्हते, तर जरा इरेग्युलरच चालले आपले व्हिडिओ. म्हटलं चला आता त्याचंही रिझन आपण सांगू की असं का होतंय, रेग्युलर व्हिडिओ का येत नाहीये. आणि काही कमेंट्स होते त्याबद्दलही बोलायचं होतं. तर चला आजचा व्हिडिओही छान असणार आहे, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघत राहा. बाळ आता झोपी गेलेलं आहे, म्हणजे ह्या टायमिंगला सहसा ते झोपत नाही, पण कधीचा तो खेळत होता तर त्याला झोपी लावलं आणि आता स्वयंपाकही करायचा आहे. पण म्हटलं चला त्याआधी जरा तुमच्याशी गप्पा मारू. तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या अक्षय तृतीयाच्या दिवशी की किचनमध्ये फक्त ऋतूच दिसते, पूजा दिसली नाही आणि पूजा लेट उठते का वगैरे वगैरे. तर काय असतं माहिती का, जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये 2 जणी काम करतात ना, तर एकाच ठिकाणी 2 जणी काम करत नाही. एक जण वेगळं काम करते, एक जण वेगळं काम करते. तर आमचं कसं आहे, आम्ही एकदम ही मिळून मिसळून काम करतो. म्हणजे तू हे काम कर, मी हे काम करते, जेणेकरून म्हणजे आपले कामं पण फटाफट होतील असं काम करतो. पण काय होतं माहिती का, तुमच्या ज्या कमेंट असतात ना, त्या कमेंटचा मग आमच्यावर प्रभाव पडतो. आता लिटरली त्या दिवशी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ऋतू किचन मध्ये दिसते आणि पूजा किचन मध्ये दिसत नाहीये. पण खूप साऱ्या ताईंनी मे बी पुढचा व्हिडिओ बघितला नसेल की पूजा घर झाडत होती, फरची पुसत होती, बाकीचंही आवरत होती, घरामध्ये कपडेही धुवायचे होते, लाडूलाही आंघोळ वगैरे घालायची असते, बाकीच्या काही गोष्टी असतात. पण त्या काय असतं माहिती का, आपल्या 24 तासाचं जे शेड्यूल असतं ना, त्या 24 तासातले आपण फक्त 15-20 मिनिटं, म्हणजे आमच्या लाईफमध्ये फक्त दिवसाचे 15 मिनिटं आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. पण त्या 15 मिनिटावरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णतः जज करून बसतात. तर असं नाही करायला पाहिजे खरं तर. तर माझं सांगायचं तात्पर्य असंच होतं की लिटरली मी त्या दिवशी जेव्हा ही कमेंट वाचली ना, तेव्हा मला रात्री झोप आली नाही. आणि जसं तुम्हाला माहिती की माझंही 6 महिन्यांचं बाळ आहे आणि एका आईची झोप होणं किती महत्वाचं असतं. परत दूध कमी पडतं वगैरे, किंवा टेन्शन वगैरे बऱ्याच गोष्टी. तर अशा तुम्ही काही कमेंट करतात ना, तर अशा कमेंट करत नका जाऊ खरं तर. कारण आम्ही दोघीही आमचे कामं प्रॉपर करत असतो. असं काही नाहीये की त्या एकट्याच काम करतात किंवा मी काम करत नाही किंवा मीच काम करते त्या काम करत नाही, असं काहीही नाहीये. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं ठरलं ना, तर कसं आहे माहिती का, आम्ही म्हणजे याआधी कधी आम्ही कामं वाटून घेतलेले नव्हते. पण जेव्हापासून मी डिलिव्हरी नंतर घरी इथे आली आहे तेव्हापासून आम्ही कामही वाटून घेतलेले की कधी कधी काय होतं, लाडूचं बघता बघतात कामं राहून जातात. तर त्यामुळे कोणतेही काम राहून नको जायला, त्यामुळे आम्ही कामही वाटून घेतली की तू हे काम कर, मी हे काम करते, असं काही. जसं समजा सकाळचा स्वयंपाक असेल तर सकाळी एक वेळेला त्या भाजी करतात, तर त्यावेळेला मी लाडूला सांभाळते, आणि जेव्हा मी चपात्या करते तेव्हा त्या लाडूला सांभाळतात. असं आम्ही कामं वाटून घेतो आणि लाडूकडेही मग इझिली लक्ष देता येतं. जर एकाच वेळेला दोघेही किचनमध्ये असलो तर त्या बाळाकडे कोण लक्ष देणार. जसं तुम्हाला माहितीच आहे की आता लाडू 6 महिन्यांचा झालेला आहे, तो आता पलटी मारतो, तर तो एकदम असा खेळकर झालेला आहे. आधी कसा तो एकाच ठिकाणी राहायचा, त्याच्या बाजूला जर पिलो वगैरे ठेवल्या तर मग तो म्हणजे टेन्शन नसायचं, बाजूला तो झोपलेला आहे ना, आपण काही काम करतोय तरी काही वाटत नव्हतं. पण लिटरली तो आता झोळीत जरी असला ना, तरी तो असा काना व्हायला बघतो आणि आपल्यालाच भीती वाटते की तो झोळीतून खाली नको पडायला असं. तर असं काही आहे की त्याला सोडता येत नाही. त्यामुळे मग दोघींपैकी एकीला म्हणा, किंवा घरामध्ये आजी आहेत, मम्मी असतात, कोणाला तरी त्याच्यासोबत कंटिन्यू असायलाच लागतं. आणि मागचे 5 महिने कसे होते माझ्या म्हणजे प्रवासाचे, की 5 महिने तो रात्रीचा झोपतच नव्हता. म्हणजे लिटरली तो रात्रभर जागा असायचा, त्याच्यामुळे मीही जागी असायची. लिटरली माझा पूर्ण दिवस कामातच जायचा. परत त्याला आंघोळ घालणं असो, किंवा कधी कधी आई त्याला आंघोळही घालतात, मालिश तर त्याच करतात, कारण मला बाकीचेही कामं असतात, त्या मला हेल्प करतात. म्हणजे आमच्या आई आहेत ना, तुम्हाला माहिती ते दुकानावरही जात असतात, पण तरीही त्यांच्याकडून जितकं होईल तितके ते बाळाला सांभाळत असतात. कधी कधी त्यांचीही तब्येत खराब असते, तर मग मला पण थोडंफार हँडल करावं लागतं. बाळाला बाळगुटी देणं असो, किंवा मालिश करणं असो, आंघोळ करणं असो,
आणि बाकीच्या गोष्टी बघता बघता परत स्वयंपाक असतो, प्रत्येकाला आलं गेलं व्यक्ती बघणं, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हातात देणं, हे सगळं करता करता पूर्ण दिवस निघून जातो. आमचं जेवणही खूप लेट होतं आणि आमच्या घरामध्ये झोपता झोपता जवळपास 12:30 1-1:30 पण वाजतो. आणि बाळाचं तर शेड्यूल आता जरा म्हणजे सुरळीत चाललं होतं 5 महिन्यानंतर. मागच्या महिन्यात तो जरा झोपत होता रात्रीचा, पण आता 8-10 दिवसांपासून पुन्हा तो 3:30-4 पर्यंत जागायला लागलाय. तो म्हणजे त्याला आम्ही दुपारचं इतकं झोपू पण देत नाही. आम्ही काय करतो, त्यांनी रात्री झोपावं म्हणून मग आम्ही त्याला दिवसा झोपू देत नाही, जेणेकरून तो रात्री झोपेल. पण तरीही तो 3-3:30 वाजवतो झोपायला. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीही तसंच झालेलं की लिटरली 4, 4:15, 4:30 वाजले होते. तो काही झोपतच नव्हता. आणि तुम्हाला माहितीच आहे की बाळ जरी झोपलं तरी त्याला दर 1-1.5 तासात फीड करावं लागतं, दूध पाजावं लागतं. त्याच्यामुळे लिटरली त्या दिवशीही मी म्हणजे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मी 4:30-4:45 झोपली होती सकाळी. आणि दुपारचीही मला झोप भेटत नाही, कारण दुपारी दिवसभर कामं असतात, रात्री पण बाळाला सांभाळायचं असतं. तुम्हाला माहितीच आहे की आमच्या आई दुकानावर असतात, अमोल भाऊ मिस्टर तेही बाहेर असतात. तर दिवसभर मी आणि आजीच असते आणि आजीला बाळाला घेऊन फिरता येत नाही. आजी फक्त एका ठिकाणी बसून बाळाला सांभाळतात, खेळवतात, गप्पा वगैरे मारतात. पण आता बाळ खेळखर झालंय, त्याच्यामुळे त्याला बाहेर फिरणं, बाहेरचं जग बघायला आवडतं. त्यामुळे तो मला घे आणि मला घेऊन फिर असं म्हणतो. तर त्याच्या नादामध्ये पूर्ण दिवस जातो. लिटरली त्या दिवशी झोपायला जवळपास 4:30-5 वाजले होते. आणि हो, मी त्या दिवशी 8:30 वाजता उठली होती. थोडा उशीरच झाला उठायला, सण होता, मान्य आहे. पण झोप होणंही तितकंच महत्वाचं, कारण झोप नाही झाली तर दुधावरही परिणाम होतो. ठीक आहे, मी त्या दिवशी लेट उठली. आणि त्याआधी पण आमचे 2-4 दिवस व्हिडिओ येत नव्हते, कारण ऋतुताईंना अडचण आलेली होती, म्हणजे पिरियड्स आलेले होते. आणि तुम्हाला माहिती की आमच्या घरामध्ये पिरियड्स असले तर बाजूला बसावं लागतं, चालत नाही. कारण मग अमोल भाऊंचं जनार्दन स्वामींचं अनुष्ठान आहे आणि त्यामुळे घरात चालत नाही. तर 4 दिवस त्या बाजूला होता. तर मग माझ्यावर पण कामाचा लोड होता, घरातलं बघायचं, लाडूला बघायचं. त्यात आईंची पण तब्येत बरोबर नाहीये. मागच्या 8 दिवसापासून त्यांना सर्दी, खोकला, ताप वगैरे असं आहे. तर त्यांच्या गोळ्या वगैरे चालू आहे, पण गोळ्या घेतल्यानंतरही त्यांना थोडं चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा उभं राहत नाही, तरीही त्या थोडंफार दुकानावर मॅनेज करतात. तर त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. तर मग त्यामुळे थोडे आमचे इरेग्युलर व्हिडिओ येत होते की आज आला, 2 दिवस आलाच नाही, असं होत होतं. मग 2-4 दिवस काय आम्ही व्हिडिओज केले नाही, कारण मग माझ्यावरही लोड होता. आणि मग परत इतक्या कामाच्या गडबडीमध्ये पुन्हा व्हिडिओ करायचा, परत एडिटिंगला वेळ जातो, पुन्हा त्यात रात्री झोप होत नाही. आणि त्यामुळे मग मी काही शूट केलंच नाही 4 दिवस. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांना 5वा दिवस होता मे बी. आणि मग त्यांनी स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात वगैरे केली आणि मी लेट झोपली होती. मी थोडीशी अर्धा तास लेट उठले. तर त्यावरून पण खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या की पूजा लेट उठली का, मग पूजाने स्वयंपाकच का नाही केला, असं. तर म्हणजे मला असं वाटलं की मी तर सगळं काम करते, मग तुम्ही मला असं चुकीचं का समजतात किंवा तुम्ही माझी सिच्युएशन का नाही समजून घेत, असंही मनाला वाटतं ना. की ठीक आहे, जर मी काही केलंच नाही तर वाटतं मनाला की ठीक आहे, मी काही केलंच नाही, मला बोलताय, मग साहजिक आहे. पण मी जर सगळं काम करते तर माझ्या मनाला वाईट वाटणारच की मी इतकं केलं तरी पण मला सगळेजण चुकीचं समजताय की पूजा काही करत नाही वगैरे. तर असं काही होऊ नये किंवा काम पडून राहू नये यासाठी आम्ही आधीच कामं वाटून घेतली. जसं त्यांनी भाजी करायची, मी चपात्या करणार, मग संध्याकाळी त्या चपात्या करणार, मी भाजी करणार. एक टाइम म्हणजे सकाळचे भांडे मी घासणार, संध्याकाळी त्या घासणार. समजा सकाळी मी थोडी उशिरा उठते तर सकाळची झाडझूड त्या करून घेतात आणि मग मी उठल्यानंतर मी फरची पुसून घेते. असे आम्ही सगळे काम वाटून करतो. आणि काम म्हणजे आपापले कामं केल्यानंतरही मला लाडूला वेळ द्यावा लागतो, त्यालाही सांभाळावं लागतं, त्यालाही आंघोळ वगैरे घालून त्याचंही गेटअप वगैरे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे मला कामं करून त्यालाही सांभाळावं लागतं. त्यामुळे माझं पूर्ण दिवसही जातो. प्लस ताईंना तरी थोडीफार दुपारची झोप भेटते, मला तर दुपारची झोपही भेटत नाही. तुम्ही समजू नका की ही किचनमध्ये दिसते तर ती काम नाही करत आणि हीच खूप काम करते आणि तीच खूप काम करते, असं काही नाहीये. तुम्ही बोलतानाही थोडासा विचार करत जा की एखाद्या व्यक्तीची सिच्युएशन काय असते किंवा काय, तर तेही गोष्टी थोडासा विचार केला पाहिजे. जसं आता त्यांना अडचण होती 4 दिवस, त्यामुळे लिटरली मी वरच्या पायरीपासून तर खालच्या पायरीपर्यंत पूर्ण घर हळदीचं म्हणजे फरची पुसायची होती मला. फरचीच्या पाण्यामध्ये हळद, मीठ आणि गोमूत्र वगैरे टाकून मी संपूर्ण घर पुसलं.
झाडझूड केली, बाकीच्याही सगळ्या गोष्टी केल्या, 2 वेळा कपडे धुतले, खूप सारे कपडे होते, वॉशिंग मशीनला कपडे लावून कपडे वाळत टाकले, त्यानंतर लाडूचंही आवरलं, बाकीचेही कामं होते आणि त्यानंतर तळणीचे पदार्थही मीच तळले. असं काही नाही, त्यांना फक्त स्वयंपाकाची काही कामं होती, पण बाकीची कामे म्हणजे जेव्हा आम्ही दोघी मिळून कामं करतो ना तेव्हा आमचे कामं लवकर होतात. जसं आता अक्षय तृतीयेचा सण म्हटल्यावर आपल्याला उपास करूला कमीत कमी 11 पर्यंत जेवायला म्हणजे जेवण रेडी पाहिजे, पण जेवणासोबत आपलं घरही स्वच्छ पाहिजे, आपल्या दारासमोर रांगोळीही पाहिजे. तर दोघींचं किचन मध्ये काय काम, जर एक जण काम करते तर दुसरं पण रिकामं नाहीये ना, म्हणजे असं नाहीये की त्या काम करत होत्या आणि मी रिकामी होते, असं काही नव्हतं ना, मी पण तर काम करत होते. पण मग तुम्ही असं का कमेंट केलं याचं मला खूप वाईट वाटलं. लिटरली त्या रात्री मी झोपली नाही, मला झोपही लागत नव्हती जेव्हा मी त्या कमेंट वाचला. लिटरली म्हणजे 4-4:30 वाजले असतील, मला झोप लागत नव्हती विचाराने की आपण कुठे चुकलो. आपण तर सर्वच काही करतो, आपण बाळालाही सांभाळतो, बाळाचंही सगळं बघतो, इव्हन आपली तर झोप पण होत नाही, आपण उशिरा झोपतो, वरून घरातलंही सगळं करतो, पण तरीही तुम्ही असे का कमेंट करतात याचं मला खूप वाईट वाटलं. इन डिटेल मला तुम्हाला सांगायचंही नव्हतं, कारण हे आमच्या पर्सनल गोष्टी आहेत, घरातल्या गोष्टी आहेत आणि त्या मला बाहेर सांगायच्याही नव्हत्या. पण मग तुम्ही मला असं मजबूर केलं हे सांगण्यासाठी की म्हणजे तुम्ही मला ब्लेम केलं ना, जज केल्यासारखंच झालं की ऋतू किचन मध्ये दिसली आणि पूजा दिसलीच नाही, म्हणजे मलाही कुठेतरी वाईट वाटलं. आणि असेच जर कमेंट येत असल्या, म्हणजे आज आम्ही एकजुटीने राहतो आहे घरामध्ये, आमचं कधी भांडण होत नाही, आम्ही मिळून मिसळून सगळे कामं करतो, वाटून केले, पण तरी पण वाटून केले म्हणजे काय झालं, फक्त डिवायडेशन झालं की जेणेकरून आपले कामं लवकर होतील आणि आपण फ्री राहू. नंतर एकदा काम झालं की माणूस फ्री राहतं, म्हणजे आम्ही मिळून मिसळून सगळं काही करतोय. पण तुमच्या कमेंटवरनं आमच्यात वाद व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे आज आम्ही प्रेमाने राहतोय, उद्या आमचं भांडणही होऊ शकतं कमेंटवरनं, आणि असेच कमेंट येत असले तर मग आम्हाला चॅनल बंद करायला वेळ नाही लागणार. मग आम्ही किती पण म्हटलं नाही, बघा आमचं सगळं चांगलं चाललंय, पण मग तुम्ही जर अशी कमेंट केले तर आम्हालाही चांगलं नाही वाटणार ना, की आपली फॅमिली आपल्याला जज करते, आपली फॅमिली आपल्याला चुकीचं समजते, मग आपण काय व्हिडिओ करायचे असं वाटतं ना मनाला. आपल्याला म्हणजे वाटतच नाही ना, चांगलं वाटत नाही मनाला, आपण व्हिडिओ का करतो की तुम्हाला सर्वांना लाडू आवडतो, तुम्ही आम्हाला इतकं भरभरून प्रेम देतात, इतके छान छान म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट्स असतात, छान वाटतं तुमच्याशी सगळं काही शेअर केल्यानंतर, तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर पण छान वाटतं, त्यामुळे आम्हाला छान वाटतं म्हणून आम्ही पण आमची लाईफ तुमच्यासोबत शेअर करतो. पण मग तुम्ही जर असं निगेटिव्हली घेतलं किंवा वाईट कमेंट केली तर आमचंही मन कुठेतरी दुखतं, किंवा नंतर मग असं वाटतं ना की का व्हिडिओ करायचा, नको करायला काही शूट. आणि किती पण म्हटलं तर 24 तासातले फक्त 15-20 मिनिटं तुमच्यासोबत शेअर होत आहे, तर तुम्ही त्या 15 मिनिटावरनं कोणाला जज नका करू, इतकंच मला म्हणायचं होतं. तर असो, अक्षय तृतीयेचा दिवस झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3-4 वाजता मी 3-4 पण नाही, मला निघता 5 वाजले होते आणि आम्ही नाशिकला गेलो होतो. माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या एका फ्रेंडचं लग्नही होतं, तर तेही व्हिडिओ तुम्हाला येतीलच. त्यानंतर मग मी घरी आले, मग ऋतुताई नाशिकला गेल्या, त्यांच्या गावची जत्रा होती आणि आपल्या गौरव भाऊचं लग्न आहे, तर त्याचीही शॉपिंग करायची आहे. तर आता दुसरा दिवस आहे, अजून त्या आल्या नाही, त्या येतीलच, त्याही तुम्हाला आता इथून पुढचे व्हिडिओ म्हणजे आम्ही शेअर करूच. पण मग तुम्ही पण आम्हाला चान्स द्या की आम्ही आनंदाने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू. जर तुम्ही असं आम्हाला निगेटिव्ह समजलं किंवा चुकीचं समजलं, आम्हालाही वाटतं, मग व्हिडिओ करायची इच्छा होत नाही, मग असं वाटतं की का व्हिडिओ करायचा, का टाकायचा, की जाऊ द्या भाऊ असं वाटतं. तर असं काही वाटलं नाही पाहिजे. तर मी पण माझ्या मनाला जरा कधी कधी समजावते की नको पूजा, इतका विचार करू नको. आता मी पण एक माझं प्रोफेशन इन्फ्लुएन्सर म्हणूनच आहे आणि मी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. जेव्हा मी जॉबला जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल, तेही सांगेल तुम्हाला. पण सध्या तर मी युट्यूबर आहे आणि त्यावेळी मलाही वाईट वाटतं जर कोणी काही निगेटिव्ह कमेंट केली किंवा कोणी काही वाईट बोललं, तर माझं मनही मला खातं की झोप येत नाही त्या रात्री, की का आपण तर सगळं व्यवस्थित करतोय, चांगलं बोलतोय सगळ्यांना, म्हणजे सगळे कामही करतोय, मग समोरचा व्यक्ती का आपल्याला चुकीचं समजतो, असं तर मनाला वाटतंच ना. तर तेच मला असं झालं की मी कुठे चुकले असं मलाच माझं मन विचारत होतं. तर म्हटलं असो आपण सगळ्या ताईंशी बोलू की असं नाहीये की एकच जण काम करतो आणि दुसरं काही काम करत नाही. जरी मला सकाळी थोडाफार उशीर झाला आवरायला तरीही, किंवा उठायला उशीर झाला, तर सकाळचं जे आमचं फिक्स आहे की सकाळची झाडझूड ऋतुताई करतात, तर त्यांची झाडझूड झालेली असते आणि मी फरची पुसायचं काम करते, असं आमचे कामं वाटलेले. त्यामुळे असं काहीही नाहीये की ही जास्त काम करते आणि ती कामच करत नाही, असं नाहीये. इव्हन आम्ही काम करूनही दोघीही बाळाला सांभाळतो, असं पण नाहीये की त्या बाळालाच बघत नाही किंवा काय, त्याही बाळाला सांभाळतात, मीही सांभाळते. त्या कामात असल्यावर मी बाळाजवळ असते,
मी कामात असल्यावर त्या बाळाजवळ असतात. आम्ही आलटून पालटून सगळं काम असं मॅनेज करतोय, सांभाळतोय आणि एकजुटीने राहतोय. तर मग तुम्ही आमच्यात असं वाद होतील किंवा आमच्यामध्ये भांडणं होतील अशा काही कमेंट्स करू नका. कारण किती पण म्हटलं तर मन दुखलं जातं कुठेतरी आणि मग व्हिडिओ करायची किंवा मग असं काही करायची इच्छा राहत नाही माणसाला. तर हेच सांगायचं होतं मला. तर मलाही कुठेतरी वाईट वाटलं, म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करू. आणि तुम्ही आता मी म्हणजे आता खूप साऱ्या ताई म्हणतील की पूजा एक्सप्लेनेशन देऊ नको, निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये, आम्हाला माहिती आहे तू करते. इव्हन तुम्हाला हे पण माहिती का आता म्हणजे आता मी झोपायला लागली आहे, याआधी मागचे 5 महिने तर मी झोपतही नव्हती, मला रात्रभर जागं राहावं लागायचं. आणि ताईंनो किती पण झालं ना, म्हणजे आपण दिवसभर 4 तासही झोपलो ना तर रात्रीची झोप असते ना ती रात्रीचीच असते. रात्रीची झोप झाल्यानंतर जे आपल्याला फ्रेश वाटतं ना ते फ्रेश दिवसा झोपल्यानंतर वाटत नाही. कितीतरी ताईंनी मला कमेंट केल्या असतील की पूजा तुझ्या डोळ्यांना काय झालंय, तुझे डोळे इतके बारीक का झाले किंवा काय. आता माझे काय काय प्रॉब्लेम्स आहे ते मलाच माहिती की डिलिव्हरी नंतर माझं वेट गेन झालं, माझा हेअरफॉल पण खूप होतोय. किती पण म्हटलं तर डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळे बारीक होतात. आता खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, पण प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला नाही सांगता येत. आणि घरातलंही काम करावं लागतं, बाळाचंही बघावं लागतं, भरपूर काही असतं. आणि असं आपल्यालाही वाटतं की काहीच काम असतं घरामध्ये, स्वयंपाक भांडी धुणं वगैरे सोडून काहीच काम असतं. पण जो करतो ना त्यालाच माहिती असतं की हे करून पण ते करावं लागतं किंवा सगळंच बघणं काय असतं. जेव्हा मी स्वयंपाक करते किंवा मी भांडी घासत असते, जेव्हा माझं बाळ रडतं ना तेव्हा माझा जीव किती थोडा होत असेल हे माझ्या मनाला माहिती आहे. पण तरी पण आपण सगळं काही करतो. आणि जेव्हा अशा निगेटिव्ह कमेंट येतात ना मग तेव्हा असं वाटतं ना मनाला की आपण तर सगळं केलं, मग आपल्याकडून कुठे काय चुकलं आणि का आपल्याला असे कमेंट येत आहे असं मनाला वाटतंच. तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही असं चुकीचं कोणाला समजू नका, मलाही नका समजू आणि त्यांनाही नका समजू. कधी तुम्हाला त्या व्हिडिओत दिसतील, कधी मी दिसेल, तर तुम्ही असं नका समजू की हीच खूप करते, तीच खूप करते किंवा ही खूप चांगली, ती खूप वाईट किंवा ती खूप चांगली, ही खूप वाईट. असं काहीही नाहीये. आम्ही एकजुटीने मिळून मिसळून सगळं काही हँडल करतो. तर तुम्ही पण आम्हाला तसा चान्स द्या की आम्ही परत एकत्र व्यवस्थित तुम्हाला सर्व काही पहिल्यासारखं शेअर करू वगैरे. कारण तुम्ही जर चांगल्या कमेंट केल्या, तुम्ही जर छान छान बोलले तर आम्हालाही छान वाटतं तुमच्यासोबत आमची लाईफ शेअर करायला. आणि कुठेतरी मन दुखलं तर असं वाटतं की नको, काय गरज नाही, नको व्हिडिओ करायचा, मग इंटरेस्टच राहत नाही. तर मग असंच काही म्हटलं चला सगळ्यांना सांगू पण. आणि मलाही कुठेतरी वाईट वाटलं, मग म्हटलं चला एक्सप्लेनेशन देत नाहीये मी फक्त माझी बाजू मांडते की तुम्ही मला चुकीचं समजू नका. कारण किती पण म्हटलं तर तुम्ही माझी फॅमिली आहात आणि फॅमिली जर आपल्यापासून दुरावली किंवा फॅमिली आपल्याला चुकीचं समजत असली तर साहजिक आहे मला वाईट वाटणारच. तर तुम्ही मला चुकीचं समजू नका. आणि म्हणून मी माझी बाजू मांडली, बाकी काही म्हणजे मला कोणाला दुखवण्याचा काही हेतू नव्हता. आणि जर अशाच निगेटिव्ह कमेंट येत असल्या तर मी व्हिडिओही करणार नाही. मी खरं सांगते, मी व्हिडिओ पण नाही करणार किंवा मला इच्छाच राहणार नाही ना व्हिडिओ शूट करायची. पण मग म्हटलं चला आता या आधी जे काही शूट केले ते तुम्हाला आम्ही दाखवूच. आणि तुमचे जर चांगल्या कमेंट आल्या, तुम्हाला जर इच्छा असेल व्हिडिओ पाहायची तर नक्कीच या पुढचेही व्हिडिओ तुम्हाला येतील. तर चांगल्या कमेंट करा, समजून घ्या. आपण एका फॅमिलीतले आहोत तर मग एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तर कोणालाही चुकीचं समजू नका, ना त्यांना ना मला, दोघींना कोणालाही चुकीचं समजू नका. आम्ही एकजुटीने सगळं काही करत आहोत. तर तुम्ही पण प्रेमाने आणि भरभरून म्हणजे आशीर्वादाने आमच्याकडे लक्ष राहू द्या आणि असंच प्रेम कायम ठेवा असं मला म्हणायचंय. बस इतकंच. तर थँक्यू सो मच माझं इतकं ऐकून घेतलं. आणि आमच्यातही भांडणं नको व्हायला, कारण कधी म्हणजे निगेटिव्ह कमेंट आल्यानंतर कुठेतरी मनाला वाईट वाटतंच ना. मला जे वाटलं म्हणजे मला जे फील झालं ते मी तुमच्यासोबत आता शेअर केलं. तर यावर तुमचं काय उत्तर आहे ते तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा. आणि ज्या मावशी पॉझिटिव्ह कमेंट करतात, ज्या मला समजून घेतात, प्रेम करतात, तर त्यांना मी काही बोलत नाही. पण ज्यांनी निगेटिव्ह कमेंट केली ना मला त्यांनाच सांगायचं होतं की ठीक आहे, जर 7ला नाही उठली आणि 8ला उठली तर काय बिघडलं यामध्ये. जर रात्रीची झोप होत नसेल तर मग काय रात्रभर पण जागं राहायचं, दिवसभर पण काम करायचं. म्हणजे आपण मशीन नाही आहोत ना, आपण पण माणसं आहोत. आणि किती पण म्हटलं तर माझं जे बिहेवियर आहे किंवा माझं जे रुटीन आहे त्याचा कुठेतरी माझ्या बाळावर पण परिणाम होतो ना. त्यामुळे मला पण फ्रेश राहणं किंवा मनाला आपण म्हणतो ना मनात आतून खुश असणं, शांत राहणं, तितकंच मला ते सगळं मेंटेन करावं लागतं ना. कारण मी चिडचिड केली तर बाळ पण चिडचिड करेल. त्यामुळे मग मी म्हटलं चला आज सगळ्या ताईंना सांगू
की तुम्ही असं चुकीचं समजू नका आणि जसं आपलं चाललंय तसं चालू द्या. तर निगेटिव्ह कमेंट्स करताना थोडा विचार करा की आपण काय बोलतोय वगैरे, आणि कोणाचं मन दुखणार नाही याचीही काळजी घ्या. तर असो, आजचा व्हिडिओ मला इतकंच बोलायचं होतं, म्हणून म्हटलं चला हे सगळं सांगू. आणि आता मी इथेच थांबते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.